नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. असा एक टाईप आहे देवचार म्हणून एक टाईप आहे. अगेन हाही टाईप देवचार हा पण घेतलेला मागेही ना. देवचार हो हो हो, हो हो. देवचार आपण आपल्या लास्ट पण पॉडकास्टमध्ये घेतला. ह्याच्याबद्दल एक्सप्लेन कर. पण आपण त्यावेळी फक्त गोष्टी सांगितलेल्या. आपण हा एक म्हणजे देवचाराचं पण आहे ना, देवचाराचं पण आहे ना, मंदिर असतं. देवचार पण देव आहेत. देवाच्याच कॅटेगरीमध्ये वेताळासारखा असतो देवचार पण. तर असं असतं की तोही राखणदार ह्या कॅटेगरीमध्ये येतो आणि तोही असं म्हणतात देवचाराचं एक्सप्लेनेशन असं की तो चारही दिशेला असतो, म्हणून तो देवचार असं त्याला नाव पडलं. ओके तो ओके. चारही दिशेला असतो, चारही दिशेला प्रोटेक्ट करतो गावच्या, त्यामुळे त्याला देवचार म्हणतात असंही काही लोक म्हणतात त्या गोष्टीला. तर देवचार अगेन सेम गोष्ट आहे, म्हणजे सेम थिंग करतो, पण थोडं त्याचं काही रिच्युअल्स वेगळे असतील मे बी वेताळापेक्षा. रिच्युअल्स फक्त थोडेफार वेगळे असणार, पद्धत वेगळी असणार, काम ऑलमोस्ट सेम असतं त्यांचं. तर हा पण असा एक थोडा गॉड कॅटेगरीमध्येच येतो, पण हा तेवढाच राक्षस कॅटेगरीमध्ये पण असतो. म्हणजे ते असे खूप थोडे जागृत असतात ते. जागृत असतात. ते देवस्थानच आहे देवचार म्हणजे. पण म्हणजे ते आता जसं वेताळ सांगितलं, जिसके लिए अच्छा उसके लिए अच्छा, जिसके लिए बुरा उसके लिए जो बुरा. मानता है उसके लिए उसके लिए हा, म्हणजे हमेशा तसं. खड़े रहते हैं. तर तसं आहे. तर ते देवचार पण त्याच्यामध्येच एक असतं. तर त्याच्यामध्ये पण आहे ना, एक आता रिसेंटली मी अशी स्टोरी ऐकली होती की जसंच यूट्यूबवरनं वगैरेच कुठे ऐकली होती मी स्टोरी रिसेंटमध्ये. तर असं होतं की देवचार असा आहे ना की त्याला पण त्याच्या वाटेत आलेलं कोणी असं आवडत पटत नाही, नाही. आवडत नाही. त्याला पण त्याच्या वाटेमध्ये आलेलं कोणी पटत कारण नाही. तो प्रोटेक्टर असतो प्रोटेक्टर गावाचा. असतो, त्याचा एक रस्ता असतो. ड्युटी पण असते. अगेन ते लोक आहेत ना, तुला बऱ्याच वेळेला वॉर्न करतात त्या गोष्टीचा हे करण्याच्या अगोदर. तुला डिरेक्ट येऊन हे नाही करत, त्यांच्या हिशोबाने ते वॉर्न करतात. हां. आणि जर तुला त्या गोष्टी माहिती असतील तर ठीक आहे, नसेल माहिती तर मग ते तर लोक तू तिथूनही नाही हटलास तर ते हे करतात. तुला तिथूनही नाही हटलं तर हे करतात, पण शिक्षा देतात. शिक्षा देतात काही ना काही त्यांच्या वेमध्ये. तर ना असाच एक ट्रक ड्रायव्हर होता जो मूळचा कोकणातला नव्हता. तर कसं आहे की तो ट्रक त्याने असा ड्राईव्ह वगैरे करून तो आला. आणि त्याच्यानंतर आहे ना, आपले कोकणामध्ये भरपूर घाट वगैरे असतात, कोकणाचा पॅच कवर करतात. मुंबई टू गोवा जायचं आहे, मुंबई टू बँगलोर जायचं आहे, किंवा मुंबई टू अजून खालती कुठे जायचं आहे, तर आपलं कोकण डेफिनेटली लागतं. तर तो अशा ठिकाणी गेला आणि त्याला एका ठिकाणी जेवल्यावरती झोप लागली. तर झोप लागली तर त्याने ट्रक बाजूला लावला आणि बाजूला लावल्यावरती त्याला असं झोपावंसं वाटलं की थोडा आराम करतो. आणि युजली ट्रकवाले सगळं घेऊन फिरतात, त्यांचं सगळं सामान, खाणं खाणं पिणं ब्रश पिणं विश चादर बिदर सगळं घेऊन सर्व फिरतात. सर्व बरोबर. तर त्यावेळी त्याने असं सगळं घेऊन फिरत असताना त्याने सगळं जेवला वगैरे आणि मग पुढे एका ठिकाणी शांत ठिकाणी गाडी लावली आणि त्याने झोपायला गेला. तर तो झोपायला केबिनमध्ये नाही, मागे गेला झोपायला, ट्रकच्या मागे गेला. तर ट्रकमध्ये त्याने सगळं ठेवलं, असं मस्तपैकी चिल करतोय, झोपलाय. आणि तो झोपलेला ना, तर ट्रकचा हॉर्न वाजला. ठीक आहे, आता ट्रकचा बंद हॉर्न, ट्रकचा हॉर्न वाजला. हां, बंद ट्रकचा हॉर्न वाजला. तर युजली हॉर्न वगैरे असे काय काय ट्रकचे वाजतात बिना चावीचे. तर त्याला असं वाटलं की माझ्याकडनं केबिन उघडं राहिलं असेल. जे ट्रकचा जो पुढचा पार्ट असतो त्याला केबिन बोलतात. मेन जिकडे ड्रायव्हर वगैरे बसतो, ड्रायव्हर क्लिनर बसतो, तो केबिन आणि बरं. मागे पूर्ण ट्रक. त्याला अच्छा. असं हां, वाटलं हां. की हा, म्हणजे टेक्निकल टर्म्समध्ये मला तर माहितीच नव्हतं. हां, पण त्याला केबिन बोलतात. तर थोडं त्याला असं वाटलं की केबिन मी उघडं राहिलं. ठेवलं असेल. मेन ट्रक जो आहे मेन, तो दरवाजा उघडा ठेवला, त्याला मी लॉक नसेल केलं. तो तर मागे बसला ना, कंटेनरमध्ये बसलेला ना तो. त्याला असं वाटलं की मी लॉक नसेल केलं ते. तर तो उतरला आणि उतरून त्याने परत पुढे गेला तर ते अनलॉक्ड होतं. तर त्याला असं वाटलं मे बी तो विसरलो विसरला असेल मी. लॉक करायला. तर काय ट्रक काय तो ह्याच्याने होत नाही. आजकाल होत असेल, पण ते पहिले नाही व्हायचे ट्रक त्याचे. पिक करून लॉक नाही व्हायचे चावीनेच. तर त्याने ते सगळं परत काय होतं ते आवरलं वगैरे आतमध्ये थोडं आणि लॉक करून परत आला, परत झोपला. तर परत हॉर्न वाजला. तर आता त्याला असं झालं की अरे, आता जर मी उठून खाली उतरून जाऊन लॉक केलं, परत कसं? हे काय फालतूगिरी आहे. तर तो उठला. तर त्याला असं वाटलं की कोण आहे बाबा ट्रकसोबत मस्ती करताय काय, ट्रक बी कोण उचलून घेऊन जायचा. तो उतरला खाली, परत ट्रकच्या केबिनच्या इकडे गेला आणि त्याने ट्रक खोलली. तर खोलली ना, तर त्याचं असं होतं की असं त्याच्यासोबत मल्टिपल टाईम्स झाला
मग त्याने मग आता ठरवलं की यार कोणतरी आता जर ट्रकला काय करत असेल किंवा काय, तर मी बेटर आहे की मी केबिनमध्ये झोपतो. केबिनमध्ये पण मोठी जागा असते ना, लांब ट्रक असतो. तर मग तो बोलला की मी तिथे झोपतो. तर तो इकडे झोपायला गेला ना, तर त्याला ऑलरेडी एक म्हातारा माणूस आतमध्ये दिसला. त्याचं असं झालं, ओ हा करतोय. तर त्याने विचारलं, अरे बाबाजी क्या है, ऐसा थोडी करते है, किसी के ट्रक में घुसते कारण ते नहीं लोक है. नीडर असतात ट्रक ड्रायव्हर. हां, त्यांना सवय असते ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी खूप अंधार बघितला. त्यांनी खूप अंधारामध्ये ट्रक फिक्स केलेत. त्यांनी खूप असे लफडे मचान खूप त्यांना मचान व्हायचं. त्या लोकांना सवय झालेली असते. तर बोला, अरे ओ बाबाजी ऐसा मत करो, ये क्या है, सोया था मैं, आपने ऐसा क्यों किया, क्या है, किसी के ट्रक में ऐसा चढ़ने का नहीं, वगैरे वगैरे. त्याला फुल सुनवला. आणि मग त्याला हकलला. मैं कहा, अरे उतरो उतरो, ऐसा नहीं, ट्रक के अंदर किसी के बैठने का नहीं, तुमको बैठने का तो पूछना चाहिए था, असं तसं त्याने हे केलं. कारण की तो इरिटेट झालेला, झोप आलेली त्याला. तर त्याने असं, अरे तसं. तर तो उतरला खालती आणि उतरताना बोलला की माझी जागा आहे ही, इकडनं ट्रक काढ. तर तो ऑलरेडी त्याच्यावरती वैतागलेला. आता वैतागलेला माणूस होता आणि त्याला असं झालं, अरे हा काय सांडपणा करतोय माझ्यासमोर, कोण आहे, आणि याला म्हातारा आत्ता एवढा रात्रीचा माझी जागा तुझी जागा करतोय, असू दे. त्याचं असं झालं, कोणाची पण असू दे जागा, ट्रक फक्त पार्क केलंय, उद्या सकाळ होईल, निघून जाईन मी. तो बोला, अरे दिमाग मत खाओ, सोने दो मेरे को, असं तसं बोलतो, झोपून गेला. आणि त्याच्यानंतर आहे ना, मी त्याला शिव्या वगैरे घातला त्याला, अरे तुला एकदम प्रॉपर आहे, च्युती आहे का तू, कळत नाही का, असं तसं, झोपलोय मी, सो जाओ, एक बार समजा नाही. आणि तो परत आला. म्हणजे ते शिव्या कधी घातल्या माहिती आहे का, जेव्हा तो परत आला, तो गेल्यानंतर परत आला, त्याने परत ट्रक बाहेरून वाजवायला चालू केला, पत्रा वगैरे. तर त्याने लिटरली नंतर शिव्या घातल्या की अरे निकल जाऊंगा मैं सुबह, क्या है इतना, सोने दो मेरे को, नींद आहे मेरे को, असं तसं त्यांनी केलं. आणि शिव्या बिव्या घातला, अक्कल नाही इसको. त्या म्हातारीने थोडं त्याच्याकडे रागाने बघितलं आणि थोड्या वेळाने ना त्याने प्रॉपर ट्रक हलवायला चालू केला त्याचा. शेट, बापरे. म्हणजे लिटरली तो ट्रक अख्खा हलला. आता त्याची 2 मिनिटं फाटली की यार नक्की काय चाललंय काय. ट्रक हलतोय भाई, हा हलवतोय आणि अख्खा ट्रक हलतोय. तरी पण आहे ना, तो म्हणजे एक असतं ना, एक ज्यावेळी आपल्या एखाद्या माणसाचा, एखाद्या व्यक्तीचा राग येतो आणि त्यावेळी आपण त्या एका मुवमेंटमध्ये असो, किंवा एक झोपेची मुवमेंट असते ना, त्या मुवमेंटमध्ये ना त्याने असा विचार नाही केला की आपल्यासोबत काय होतं. त्याने बस ट्रक बी घालताना त्याला सोडलं, रे आता जास्ती करतोय, अति करतोय. तो उतरला खाली. तो उतरला आणि तो असा म्हणतो ना आपण, चढपाणी करणार तितक्यात त्या म्हाताऱ्याने काठी घेतली आणि फट करून जोरात त्याला मारलं, ड्रायव्हरला मारलं काठीने. तर त्याला असा काहीतरी भयानक फील झाला की म्हणजे नुसती काठी मारल्यासारखं नाही झालं, त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी एक वेगळा चेंज आणि असं काहीतरी खूप विचित्र त्याला जाणवलं. आणि त्याला असं वाटलं की भाई इथून निघायला पाहिजे. म्हणजे लिटरली लोक तू बघितलं असे ट्रक ड्रायव्हर वगैरे, अरे तलवारी बिलवारी घेऊन फिरतात, चाकू बिकू घेऊन फिरतात, बिकॉज त्यांना पण माहिती असतं रात्री लुटेरे वगैरे असतात. आणि कसं ट्रकमध्ये नुसतं कधी काय नेहमी काय फळभाज्या वगैरे नसतात, लोखंडाचे पार्ट्स असतात, खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात, इम्पॉर्टंट पार्ट्स असतात, खूप गोष्टी असतात. ते लोक पण तसे असतात, लुटेरे बिटेरे, ते लोक पण चाकू बंदूक वगैरे, किंवा बंदूक नाही म्हणू शकत, पण तलवारी वगैरे ठेवतात. पंजाबी ड्रायव्हर्स वगैरे असं ठेवतात ते लोक. बिकॉज काय, रात्री कोण लूटपाट करायला, इव्हन भाज्या पण लुटायला येतील लोक जंगलामध्ये, काय सांगता येत ना, ते लोक तसे असतात. तर मग त्याला असं त्यावेळी काय वाटलं, त्याला असं वाटलं बस आता इकडनं निघायचं, बस झालं. तर तो असा तो लंगडत लंगडत त्याच काठी, म्हणजे एक काठी मारली, तो लंगडत लंगडत गेला ट्रकवरती. त्याने कसा बसा ट्रक काढला आणि ट्रक काढला, निघाला. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याला तो ट्रक चालवताही येईना. मग त्याने कोणातरी बोलवलं, ट्रक रिटर्न तसा मागवला. घरी आला तर घरी त्याचा पाय काम करायचा बंद झाला. त्याच्या ज्या पायावरती त्याला मारलेला ना, तो पाय काम करायचा बंद झाला. कारण की ट्रक पण त्याने स्वतःने आणला. म्हणजे तिथपर्यंत त्याला ट्रक त्याने तिथपर्यंत चालवला जिथपर्यंत त्याला नेसेसरी होतं की बाबा इकडनं निघतो मी. निघाला पुढे कुठेतरी थांबला, त्याच्यानंतर त्याला ट्रकही चालवायला जमेना. त्याचा लेफ्ट पायाने तर आपण क्लच दाबतो, तो क्लच बिना क्लचचा तो गिअर नाही टाकू शकत. सो बेसिकली त्याने कोणातरी बोलवलं त्याच्या साथीदाराला आणि मग तो ट्रक घेऊन गेला. आणि नंतर मग तो जवळजवळ 5 महिने घरी बसून होता. त्याचा पायाचा काय नीट उपचार होत नव्हता, फ्रॅक्चर पण दिसत नव्हता, डॉक्टरांना पण कळत नव्हतं की काय हा प्रकार आहे नक्की, कशामुळे आहे. तर मग त्याने फॅमिलीमध्ये कोणातरी फ्रेंडला कोणातरी सांगितलं की असं असं झालेलं माझ्यासोबत. तेव्हा ते बोलले, अरे तुला एवढं झालं आहे, कोकणामध्ये तू या लोकेशनला होता, तर तो नक्कीच देवचार असणार आणि तुला देवचारानेच मारलं असणार. आणि आमच्या कोकणामध्ये अशी आहे गोष्टी
की अशा ठिकाणी जर कोण असं बोललं की ही माझी जागा इकडनं जा, खूप वेळा तर- तर आपण हलून जातो आठवलं, तिकडनं. बरोबर. त्याला ते आठवलं, मग त्याने तो पूर्ण झालेला किस्सा पूर्ण सांगितला त्याला की असं असं झालं. मग त्याने लिटरली तो परत आला त्याच्या फॅमिलीसोबत आणि तिकडे ते देवचाराचं एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये जाऊन त्याला नारळ वगैरे ठेवला, त्याची माफी वगैरे मागितली आणि मग त्याचा पाय एका महिन्यामध्ये बरा झाला. म्हणजे जो पाय त्याच्या 6 महिन्यापासून काम करत नव्हता, तो त्याचा एका पाय महिन्यामध्ये- तिकडे त्याने सॉरी वगैरे बोलला, त्याच्यानंतर त्याचा तो पाय 1 महिन्यामध्ये ठीक झाला. तर असे बापरे. असतात देवचार आणि वेताळ देव. हां, आणि आता आपण बघायला गेलो की आणि आता आपण बघितलं ना की असं त्यांच्या म्हणजे राखणदार, देवचार यांच्याविषयी आपल्याला नेगेटिव्हिटी खूप मिळते की असं ते एका बाजूला आपल्याला हे करतात किंवा आपल्याला हां, शिक्षा हां, देतात. पण त्यांची पॉझिटिव्ह साईड पण ही आहे ना की म्हणजे एक आमच्या गावी पण झालेलं की किंवा नाही असंही मी ऐकलंय हम्म. की की समज तू रात्रीचा एकटा येत असशील हां, किंवा तुझ्या मागे कोणतरी लागलं असेल, बाहेरचं भूत आत्मा कोणतरी, बरोबर किंवा बरोबर. तू रस्ता चुकला असशील तर ते तुला ते रस्ता तुला guide दाखवतात, करतात. गाईड Yes, करतात, yes, ते तुला yes, yes. प्रोटेक्ट करतात. Protect ते पण करतात. ते देव आहेत, म्हणजे तसं आहे. ते तुझं वाईट नाही बघत, म्हणजे फक्त त्यांना तू त्रास नको देऊ, ते तुला काही नाही करणार. हा म्हणजे ठीक आहे, ते लोक पण तुला एकदम व्यवस्थितपणे, आता त्याला पण हॉर्न वगैरे मारून सांगितलेला, सांगितलं ते त्याला बोललेले, पण त्याचं कसं तो पण तिकीट ॲरोगन्स आला. तर हे पण आहे की त्याला पण ती गोष्ट माहित नव्हती. आणि तो आता असं बघायला गावातलाही गेलं तर ॲज सच त्याने काही त्रास नाही दिला माझ्यामध्ये तरी. त्रास नाही, ठीक आहे 6 महिने तो होता, बट त्याने पण त्या शिव्या घातलेला. एक शिक्षा म्हणजे ते एक पेन त्याच्याबरोबर राहील. पेन त्याच्यासोबत राहिला. पण असं बघायला गेलं काय मोठं नुकसान नाही केलं, बट जस्ट त्याला एक शिकवण्यासाठी आणि एक रिअलायझेशन असतं की जे आजूबाजूच्या लोकांपर्यंत पास ऑन होतं. एक्झाम्पल सेट करणार. एक्झाम्पल सेट केला आपण, एक्झाम्पल सेट केलं त्याने. बरं. तर कनिष एक अजून एक दुसरा टाईप आहे जे आपण मुंजा बोललो ना, त्याचाच एक बोलू शकतो, त्याचाच एक कॅटेगरीमध्ये येतो. मुंजाच्या सब टाईपमध्ये येतो. जे टाईप मुंजा टाईप होतं, तर कसं आपण त्याला एकदम मॉडर्नाइज नेम देतोय, पण त्याचं प्रतिरूप बोलू शकतो आपण मुंजाचं. तर हे ह्या टाईपचं नाव आहे, ह्या भूतांचं नाव वीर. वीर म्हणजे जे वॉरियर्स असतात ना, जे लढाई करता करता मरतात, त्यांना वीर म्हणून हे टाईप एक आपल्या ह्याच्यात म्हटलं जातं. म्हणजे वीर म्हणजे कसं, म्हणजे तू बोलतोयस वॉरला जे जातात मरतात, पण कोण, म्हणजे सगळेच वीर की कोण? अगेन मी तुला जे बोललो ना, मुंजाचं एक प्रतिरूप आहे. म्हणजे ज्यांचं लग्न नाही झालंय ना, अच्छा, ते वीर म्हणून त्यांना कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. मग हे भूत म्हणजे असतात ज्यांना अगेन, कारण लग्न वगैरे नसतं, काही ना काहीतरी बोलतात ना, इच्छा आकांक्षा असतात जे अपूर्ण राहिलेले असतात. असं म्हणजे एक ऑडियन्सला मी असं सांगितलं, हे तू जसं म्हणाला इच्छा आकांक्षा अपूर्ण, असा हे तर फक्त टाईप आहेत त्यांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या झाल्या नाही आहेत, किंवा ज्या लोकांचा अंत्यविधी चांगल्या प्रकारे नाही झालाय, कारण ते त्या कॅटेगरीमध्ये बसले. म्हणजे फॉर एक्झाम्पल बदला घेणं पण, हा, किंवा नाही बदला घेण्याचं ना व्यवस्थित प्रकारे सगळ्यांनी 12व 13व म्हणजे आपण म्हणून करतो, वर्ष श्राद्ध वगैरे आपण जे घालतो, ते त्यांच्यामध्ये त्यांना मुक्ती मिळेल. पण कसं आहे, हे टाईप्स असे आहेत ना की प्रत्येक वीर लढायला गेला आणि तो मृत्युमुखी पडला म्हणजे तो वीर भूत होणार असं नाही. त्याच्या घरच्यांनी त्याचं सगळं केलं असेल, श्राद्ध वगैरे घातलं असेल, तर बऱ्यापैकी नाही होत. आता जसं की मुंजा, जसं भूत आहे आपण म्हटलं, मुंजा भूत, जसं तू एक्झाम्पल दिलं मग, मुंजा भूत आहे. तर हे लोक जे मुंजा भूत बनतात, त्यांचं कोणी केलेलं नसतं, केल्यामुळे ते अडकतात, तर तो भूताचा टाईप होतो. चुकीचं म्हणजे असं नाही की आता कुठला एखादा लहान मुलगा वारला किंवा काय होतं तो मुंजाच होणार किंवा तो लहान, असं नाहीये. ऑडियन्सला क्लिअरिटी देतोय की ज्यांच्या आत्मा या भूतलावर राहते आणि किंवा ज्यांना मुक्ती नाही राहते मिळत, पण काय, ज्यांना मुक्ती नाही मिळत, ते त्या कॅटेगरीज मध्ये येतात. जे त्यांना त्यांची आत्मा राहते ना, त्यांना वीर असं म्हटलं जातं, किंवा ज्यांची आत्मा मुंजा असं म्हटलं, म्हणजे आत्मा जी आहे ते करेक्ट, त्यांच्याबद्दल. ज्यांना मुक्ती मिळालं ते तर गेले, मुक्ती जे गेले, ते दुसरा पुनर्जन्म किंवा ते जे त्यांच्या कर्मानुसार त्यांना तिकडे हिसाब किताब होता उनका उतर. ठीक आहे. आणि मला वाटतं आपण आतापर्यंत 6 टाईप्सचे जे आत्मा आहेत त्यांना आपण एक्सप्लोअर केले. म्हणजे एक वेताळ देव आहे, एक समांध करून केलं आपण, एक देवचार, एक मुंजा, एक वीर आणि एक ब्रह्मराक्षस. तर ऑलरेडी खूप कॉन्टेंट झालंय, खूप स्टोरीज झाले. तर मला वाटतं आपण इथे ह्या पार्टला इथे एंड करू. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.